नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिंग्स मध्ये. अ, आज आपण बोलणार आहोत हॅम्ब्रिक अँड फ्रेडरिक्सन स्ट्रॅटेजी डायमंड. नावाने थोडंसं गडबडून जाऊ नका. इट्स नथिंग कॉम्प्लिकेटेड, रादर खूप इंटरेस्टिंग फ्रेमवर्क आहे आपण त्याच्याविषयी जाणून घेऊच. पण त्याच्या अगोदर मंडे म्युझिंग्स काय आहे, तर बरेचसे मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, गोष्टी आहेत ज्या आपण कधी ऐकल्या नाहीत, आपल्याला माहित नाही, पण त्याचा परिणाम किंवा प्रभाव आपल्या बिझनेसवरती कळत न कळतरित्या होत असतो. आणि ह्या गोष्टी नेमक्या काय, आपण बऱ्याच वेळा त्या गोष्टी करत सुद्धा असतो, पण आपल्याला त्याचे जे काही मॅनेजमेंट थिअरीमध्ये जे काही टर्म्स आहेत किंवा ते कन्सेप्ट काय आहेत ते आपल्याला माहिती नसतात. आणि ह्या अशा गोष्टी सामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याचा मंडे म्युझिंग्स हा एक प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळे आज आपला 32वा भाग आपण रेकॉर्ड करत आहोत. अगोदरचे भाग युट्यूबवर अवेलेबल आहेत, तुम्ही ते नक्की पहा. तुम्हाला कुठल्या विषयावरती चर्चा हवी असेल तर यू कॅन ड्रॉप इन द कमेंट सेक्शन्स, आपण त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. तर हे झालं मंडे म्युझिंग्स बद्दल. अ, काही गोष्टी स्ट्रॅटेजी विषयी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला बरीच लोक बरंच काहीतरी बोलून जातात की आम्ही स्ट्रॅटेजी बनवतो, पण स्ट्रॅटेजी म्हणजे नक्की काय आणि कधी ती गोष्ट आपण स्ट्रॅटेजी म्हणून कन्सिडर करू शकतो याच्याविषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हॅम्ब्रिक अँड फ्रेडरिक्सन स्ट्रॅटेजी डायमंड काय आहे त्याच्याविषयी मी सांगेनच, आणि त्याच्यातले की एलिमेंट्स काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, स्ट्रॅटेजीमध्ये कॉन्टेक्स्ट किंवा एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. त्याच्या एक बॅकग्राऊंड असतं, त्याच्यामध्ये काहीतरी घटना घडलेली आहे किंवा काही झालेलं आहे, राईट. देर इज अन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट दॅट इज इन्वॉल्ड किंवा एक कॉन्टेक्स्ट असतं. जसं टेक्नॉलॉजी, आता एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला कॉन्टेक्स्टचं. जेव्हा इंटरनेट आलं, राईट, जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा ऑर्गनायझेशन किंवा कंपन्या किंवा विविध उद्योजकांनी इंटरनेटचा आपल्या व्यवसायासाठी कसं वापर करता येईल त्याचा विचार करायला सुरुवात केली. तो झाला एन्व्हायरमेंट. आज वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, जसा फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, नंतर युट्यूब आहेत, अजून बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत. हे प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणून आज आपण त्यांचा विचार आपल्या व्यवसाय वाढीसाठी करतोय, आपल्या कस्टमर्स पर्यंत पोहोचण्यासाठी करतोय. पण हे जर नसत्या गोष्टी तर आपण त्यांचा विचार केला नसता, राईट. सो स्ट्रॅटेजीसाठी एक कॉन्टेक्स्ट किंवा एक वातावरण असणं खूप गरजेचं आहे. देर ऑलवेज हॅज टू बी सम बॅकग्राऊंड. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा केव्हा स्ट्रॅटेजी विषयी बोलतो तेव्हा मी फक्त एक्सटर्नल एन्व्हायरमेंट विषयी नाही बोलू शकत. म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये काय येतात, आपले कस्टमर्स येतात, वेंडर्स येतात, सप्लायर्स येतात, गव्हर्नमेंट येतं, कॉम्पिटिटर्स येतात, अशा बऱ्याचशा गोष्टी येतात. यांच्यामध्ये होणारे बदल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या व्यवसायावरती परिणाम करत असतात, राईट. सो त्याच्या जोडीला म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये जे काही बदल होत आहेत त्याच्या जोडीला मला एक ऑर्गनायझेशन म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून माझ्या व्यवसायात त्या हिशोबाने बदल करणं खूप गरजेचं आहे. किंवा मग माझा प्रोडक्ट त्या कॉम्पिटिशन मध्ये किंवा त्या वातावरणात उभं राहील हे मला पाहता आलं पाहिजे, राईट. म्हणजे दोन्ही गोष्टींची जेव्हा सांगड घालतो ना, तेव्हा आपण स्ट्रॅटेजीच्या दिशेने पाऊल टाकतो. मी फक्त माझा प्रोडक्टचे मी चार वेगवेगळे प्रोडक्ट करेल, चार वेगवेगळे फ्लेवर करेल किंवा चार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती लॉन्च करेल, राईट. नो, दॅट इज जस्ट यू इंटरनल. एक्सटर्नल बाहेरच्या जगात काय चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत, त्या दोघांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण स्ट्रॅटेजीच्या दिशेने पाऊल टाकतो. हे प्लीज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीला हायपोथेसिस किंवा एक थिअरी असणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या मते पुढच्या 10 वर्षात एआय विल बी की फॉर अ बिझनेस. आपण आज बोलतोय एआय विल प्रॉबेबली रिप्लेस बिझनेसेस, राईट. ही झाली थिअरी. खरंच तसं होणार आहे का, नाही होणार आहे, मग काय होणार आहे, मग ते जर घडलं तर काय होईल, ते जर नाही घडलं तर काय होईल, या जेव्हा आपण शक्यता पडताळून पाहतो ना तेव्हा आपण स्ट्रॅटेजीच्या दिशेने पाऊल टाकतो, राईट. मग माझा व्यवसाय आज असा आहे, पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात किंवा येणाऱ्या 10 वर्षात किंवा तेवढं लांब नसेल जायचं तर पुढच्या येणाऱ्या 3 वर्षात
तो कसा असणार आहे, काय असणार आहे, माझे किती कस्टमर्स असणार आहेत, माझे किती कॉम्पिटिटर असणार, माझे किती प्रोडक्ट असणार आहेत, माझा हे टर्नओव्हर किती मोठा असणार आहे, राईट. ह्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो आणि मग ते कशा प्रकारच्या कस्टमर्सना द्यायचं आहे, जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये एक थिअरी किंवा एक कारण, आपण समीकरण जे बोलतो ना, ते जेव्हा आपण करतो किंवा बांधतो, तेव्हा आपण स्ट्रॅटेजीच्या दिशेने पाऊल टाकतो. त्याच्यानंतर तुम्ही बरंच जर स्ट्रॅटेजी विषयी साहित्य वाचलं तर लोक स्ट्रॅटेजी आणि एक्झिक्युशन दोन्ही असं बोलतात की जसे वेगवेगळे नाहीत, ते दोघांना इंटिग्रल आहेत. ज्या वेळेला मी सांगतो की मला ही एक स्ट्रॅटेजी करायची आहे, त्यावेळेस त्याचं एक्झिक्युशन हे आलंच. आपण ते दोन सेपरेट नाही करू शकत. म्हणजे आपण हातोडा घेतो ना खिला ठोकायला, मग हातोड्याने खिल्याला ठोकतो, तो खिला आणि हातोडा दोन्ही महत्वाचे आहेत. आणि तो हातोड्याला ठोकण्यासाठी हातोडा असणं गरजेचं आहे, राईट. तर ते आहे ते स्ट्रॅटेजी आणि एक्झिक्युशन. तो हातोडा प्रॉब्ली आपली स्ट्रॅटेजी आहे, तो खिळा जो आपण ठोकतोय दॅट इज एक्झिक्युशन. पण दोन्ही असणं गरजेचं आहे. आपण नुसता खिळा भिंतीला लावला म्हणजे एक्झिक्युशन होत नाही, राईट. सो दॅट इज इम्पॉर्टंट. दोन्ही गोष्ट वेगवेगळ्या किंवा सेपरेट कन्सिडर करू नका. देन स्ट्रॅटेजी इज नेव्हर इन आयसोलेशन. आता नेव्हर इन आयसोलेशन म्हणजे काय? मी फक्त माझ्या कंपनी पुरता किंवा माझ्या उद्योजकापुरता किंवा माझ्या प्रोडक्ट्स माझ्या सर्व्हिसचाच विचार करतो आणि माझ्याच हिशोबाने विचार करतो, तर ती स्ट्रॅटेजी, तो प्लॅन झाला, तो ऑब्जेक्टिव्ह झाला, तो गोल झाला. ती स्ट्रॅटेजी होत नाही. मी फक्त आज माझा खर्च कसा कमी करायचा तो जर विचार करत असेल, दॅट इज नॉट स्ट्रॅटेजी. जो बाहेर खर्च वाढतोय किंवा आज जे काही बदल झालेले आहेत किंवा जे काही होत आहे त्याच्या हिशोबाने माझ्या व्यवसायावरती काय परिणाम होणार आणि मग त्याच्यासाठी मी काय करायला हवं, माझा खर्च कसा कंट्रोल. आपण जेव्हा असा विचार करायला लागतो ना, तेव्हा आपण स्ट्रॅटेजीच्या दिशेने पाऊल टाकतो, राईट. अँड अगेन आय एम सेइंग इट वन मोर टाइम, स्ट्रॅटेजी इज ऑलवेज इंटिग्रेटेड. आता इंटिग्रेटेड कशा प्रकारे ते आपण पुढे पाहणार आहोत. फ्रेडरिक्सन आणि हॅम्ब्रिकच्या स्ट्रॅटेजी डायमंड मध्ये किती गोष्टींचा विचार करावा लागतो, राईट. त्याच्या अगोदर ना तुम्ही एक जस्ट गोष्ट विचार करा. फक्त आपण जेव्हा पेंटिंग बनवतो, एखादी एखादी कलाकृती बनवतो, राईट. आपण फक्त कलर आणि ब्रश घेतले की पेंटिंग तयार होते का? की मी कोणाला तरी सांगितलं, बाबा बघा, हा लाल रंग, हा पिवळा रंग, हा निळा रंग, याला ब्रश बोलतात, याला कॅनव्हास बोलतात, आता तू बनव पेंटिंग. तू पेंटिंग बनवू शकेल का? नाही. त्याच्यामध्ये आपण रंग कसे भरतो, त्याला ब्रश स्ट्रोक्स कसे मारतो, ती कॅनव्हास वरती आहे ती जागा कशी वापरतो, ह्या सगळ्या गोष्टींनी ती पेंटिंग सुंदर बनते. आणि त्या चित्रकला करणारा किंवा जो पेंटिंग बनवतोय त्या व्यक्तीचा हात तर किती चांगला आहे. नंतर मग तो बाहेर पावसात उभं राहून करतोय पेंटिंग, तर त्याची पेंटिंग कधी होणारच नाही, राईट. घरात करतोय तर कसं करतोय, त्याची कलरची मिक्सन आहे ती बरोबर करतोय, किती गोष्ट जातात एका सिम्पल पेंटिंग मध्ये, राईट. एक्झॅक्टली. स्ट्रॅटेजी इज ऑल्सो ऑन द सेम लाईन्स. त्याच्याकरता तुम्हाला, तुमच्याकडे जर कोणी येऊन तुम्हाला सांगत असेल की आपण तुमच्या बिझनेससाठी स्ट्रॅटेजीचा बनवूया आणि मी तुमच्यासाठी ब्रँड स्ट्रॅटेजी डिसाईड करतो, प्राइसिंग स्ट्रॅटेजी डिसाईड करतो, मार्केटिंग नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या नाही धरू शकत. ह्या सगळ्या एकत्रित कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. आपला व्यवसाय जर आपल्याला पुढच्या टप्प्यावर जर न्यायचा असेल तर ते असणं खूप गरजेचं आहे. ओके. सो आता आपण जाऊया पहिल्या एलिमेंटकडे. हॅम्ब्रिकसन आणि हॅम्ब्रिक आणि फ्रेडरिक्सन यांचा जो मॉडेल आहे स्ट्रॅटेजी डायमंडचा, त्यांनी 30 वर्ष जवळपास वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास केला. 30 वर्ष नंतर त्यांना एक प्रश्न भेडसावत असतो. लोक सांगतात स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी अशी आहे तशी आहे, पण नक्की काय करायचं, नक्की काय करायचं, मी कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत, म्हणजे मी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतोय किंवा मी कसा विचार करायला पाहिजे, मी कुठल्या गोष्टी करायला हव्यात, ह्या प्रश्नांचं उत्तर शोधताना त्यांनी हा मॉडेलची मांडणी केलेली आहे. आणि एक छोटासा ड्रॉबॅक आहे या मॉडेलचा, तो सुद्धा आपण जाणून घेऊ. पण पहिलं येऊया की काय महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट आहे अरिनाज. आणि अरिनाज मध्ये आपल्या मराठीला एक सुंदर शब्द आहे, मराठीत अखाडा ना, आपण अखाडा बोलतो. आखाड्यात जेव्हा आपण उतरतो तेव्हा पूर्ण तयारीनिशी उतरायचं असतं, बरोबर. की समोर आपला कॉम्पिटिटर कोण आहे,
त्याच्याशी कसं स्पर्धा करायची, त्याला कसं चारी मुंड्याचित करायचं, हे आपण आखाड्यात उतरताना त्याची पूर्ण तयारी करून उतरतो. मग आपण बिझनेसमध्ये उतरताना तशी तयारी करून उतरतो, राईट? मग आखाडा म्हणजे काय? तर जिथे तुम्ही खेळणार आहात, आखाड्यात खेळतात ना आपण, तसंच आपल्या बिझनेसचा पण आखाडा असतो. मग आपण त्याच्यामध्ये काय करणार? खेळणार आहोत. मग काय खेळणार आहोत? तर माझे प्रोडक्ट्स काय असणार आहेत? प्रोडक्ट कॅटेगरीज, राईट? ते प्रीमियम प्रोडक्ट असणार आहेत, मिडल सेगमेंट प्रोडक्ट असणार आहेत, व्हॉल्यूम प्रोडक्ट असणार आहेत, व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट असणार आहेत. माझ्या प्रोडक्टची कॅटेगरी काय? डिसाईड करा. डिसाईड करा. तो प्रश्न विचारा की मी आज जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकतोय त्याची कॅटेगरी काय आहे. मग मी ते डिफाईन करू शकतो का चांगल्या प्रकारे? त्याच्या जोडीला येतात ते मार्केट सेगमेंट्स. पुन्हा, राईट, मी मास मार्केटसाठी माझा प्रोडक्ट आहे, मोजक्याच मार्केटसाठी प्रोडक्ट आहे, मी फक्त विरार टू चर्चगेटच विकणार, मी पूर्ण भारतभर विकणार, कुठे विकणार, काय, राईट? पुढचं आहे मार्केट सेगमेंट. काय मी प्रीमियम टार्गेट करणार आहे, मास मार्केट करणार आहे, निश मार्केट करणार आहे, की दोन्ही मिक्स करणार आहेत, काय करणार आहे? म्हणजे मार्केट सेगमेंट काय आहे माझ्या प्रोडक्टचं? आज जर मी विकायला उभं राहणार तर मी कुठे उभा राहणार प्रोडक्ट विकण्यासाठी? माझा मार्केट कुठे अवेलेबल आहे, राईट? सो स्टार्ट आस्क युअरसेल्फ, माझ्या प्रोडक्टची नेमकी कॅटेगरी काय? मार्केट सेगमेंट किंवा सोप्या भाषेत ना, हु इज माय कस्टमर? हु इज माय कस्टमर? आस्क युअरसेल्फ विच मार्केट्स आर यू टार्गेटिंग, राईट? जॉग्राफिकल एरियाज, जसं मी बोललो, वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन, अर्बन लाईन, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण मुंबई, एनिवेअर इन इंडिया, एनिवेअर इन द वर्ल्ड, एनिवेअर इन द वर्ल्ड. सो जॉग्राफिकल एरिया कुठली, किंवा माझा जो आसपासचा एरिया आहे तोच सुद्धा चालेल मला. आमच्याकडे एक रेस्टॉरंट आहे, चेन ऑफ रेस्टॉरंट्स आहे. त्यांच्या वसईतल्या वसईत एक 7 रेस्टॉरंट्स आहेत त्यांचे, आणि ते त्यांच्या जॉग्राफिकल एरियामध्ये ते खुश आहेत. त्यांना कुठे इंटरनॅशनली जाऊन किंवा कुठे बाहेर जाऊन त्यांना त्यांचे हॉटेल्स वगैरे नाही ओपन करायचे, ते चांगले खुश आहेत. तसे एक दोन छोटे मोठे किराणा स्टोअर्स वाले आहेत, त्यांचे वसईभर एक 3 ते 4 वेगवेगळ्या ठिकाणी प्रोडक्ट्स आहेत, त्यांचे स्टोअर्स आहेत. ते आर हॅपी. तो जॉग्राफिकल एरिया, माझ्या बिझनेसची जॉग्राफिकल व्याप्ती काय आहे, मी कुठे कुठे कसा कसा बिझनेस करणार. नंतर मग व्हॉट आर द कोर टेक्नॉलॉजीज, मी कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर करणार. माझं प्रोडक्ट बनवताना मी लेटेस्ट स्टेट ऑफ द आर्ट मशीन वापरणार, माझी सर्व्हिस देताना मी स्टेट ऑफ द आर्ट मशीन वापरणार, मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायचं आहे, मला जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी माझ्या व्यवसायात आहेत ते वापरायचे आहेत. आणि माझं व्हॅल्यू क्रिएशन कसं असणार आहे, ते प्रोडक्ट बनवण्याच्या पद्धतीत, त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलू पुढे डिफरन्शिएटर्स मध्ये, राईट? पण व्हॅल्यू क्रिएशन स्टेजेस काय असणार आहेत माझे, दॅट वी हॅव टू डिस्कस. थोडक्यात आखाडा म्हणजे काय? तर मी कुठे माझा व्यवसाय करणार, कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स मी विकणार, कुठल्या प्रकारच्या लोकांना विकणार, कुठल्या प्रकारच्या जागेवर विकणार, त्याच्यासाठी लागणारी मला टेक्नॉलॉजी काय आहे, आणि त्याच्यातून कुठल्या प्रकारची व्हॅल्यू मी क्रिएट करू इच्छितो, राईट? कुठल्या प्रकारचे व्हॅल्यूज क्रिएट होऊ शकतात त्याला. ते झालं अरिनास, राईट? आपण आता पुढच्या एलिमेंट कडे जाऊया. पुढचा एलिमेंट आहे, गमतीशीर एलिमेंट आहे, व्हेकल्स. आता हे जर मला सगळं करायचं झालं तर मग मी तिकडे पोहोचणार कसं? आपण मागच्या मंगळवारी जेव्हा बोलत होतो तेव्हा आपण 3 प्रश्न विचारलेले: स्ट्रॅटेजीज, वेर यू वॉन्ट टू गो, हाऊ यू आर गोइंग टू गेट देअर, राईट? व्हेकल्स हा त्या हाऊचं उत्तर आहे. हाऊ आर यू गोइंग टू गेट देअर. मग हे तुम्ही स्वतः बनवणार का? तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, तुमचे जे काही सर्व्हिसेस आहेत, ते तुम्ही स्वतः बनवणार का? माझ्याकडे मी 100 लोकांचा स्टाफ उभा करेल, किंवा मी एकटा दिवसभर जिजेन आणि मी एकटा माझ्या हिमतीवरती हे सगळं उभं करेन? दॅट इज इंटरनल डेव्हलपमेंट. सगळं मी करणार किंवा माझी टीम उभी करून मी करणार, जे काही आहे ते इंटरनल डेव्हलपमेंट. मग तुम्ही तुमचा व्यवसाय करताना कशा प्रकारे करणार आहात? तुम्ही स्वतःच करणार आहात आयुष्यभर? आजकाल सोलोप्रोनर्स नावाची कन्सेप्ट आहे, एकट्याने करायचा व्यवसाय आहे, 1 पर्सन कंपनीद्वारे सरकारने सुद्धा त्याला चांगलं पाठबळ दिलेलं आहे, राईट?
तर करू शकता. पण तुम्ही इंटरनल डेव्हलपमेंट तुम्ही स्वतः जे काही करायचं आहे ते करतात. जसं गुगलचं सर्च इंजिन आहे, गुगल स्वतः बनवते, राईट? अमेझॉनचं सॉफ्टवेअर जे काय आहे, अमेझॉन स्वतः करते ते मेजॉरिटी ऑफ द थिंग्स. तर इंटरनल डेव्हलपमेंट तुम्ही तुमच्याबद्दल विचार करा की मग जॉईंट व्हेंचर करायचंय. आपण लोणचा पापड ऐकला असेलच, राईट? जॉईंट व्हेंचर्स, दुसरं कोणतरी माझ्यासारखा बिझनेस करतोय किंवा मला पूरक असं बिझनेस करतोय, मग त्याच्याबरोबर मी एकत्र येऊन काही करू शकतो का? जॉईंट व्हेंचरचा फायदा हा आहे की तुमचा खर्च कमी होतो. पण त्याच जोडीला चॅलेंज अशी आहे की समोरचा व्यक्ती भरोशाचा पाहिजे आणि त्यालाही आपल्या बिझनेसकडे तेवढाच ओढा पाहिजे जेवढा आपल्याला त्याच्या बिझनेसकडे आहे. आणि दोघांना एकमेकांची मदत झाली पाहिजे तर जॉईंट व्हेंचर्स मध्ये गंमत आहे, राईट? जॉईंट व्हेंचर्स करू शकतो का? जॉईंट व्हेंचर्सने स्पीड वाढतो तुमचा. सगळ्याच ठिकाणी तुम्हाला नाही, तुमचं पार्टनर तुम्ही करू शकता, राईट? त्याच्यानंतर लायसन्सिंग आणि फ्रँचायझिंग. मी कोणाला तरी माझं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देणार, मग तो विकणार, तो त्याची मार्केटिंग त्याच्या हिशोबाने करतो, राईट? किंवा मी फ्रँचायझी देईल, मग फ्रँचायझी. या सगळ्या, हे सगळे व्हेकल्स आहेत, व्हेकल्स, राईट? किंवा ऍक्विजिशन. ऑब्व्हियसली ऍक्विजिशनसाठी आपला व्यवसाय खूप मोठा असणं गरजेचं आहे, आपल्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे. पण व्हेकल्सद्वारे आपण खूप प्रचंड फास्ट वेगाने वाढू शकतो ऍक्विजिशन थ्रू. तर ते जर असेल आपल्याकडे, जसं अमेझॉन इंडियामध्ये एंट्री घेताना अमेझॉनने जंगली डॉट कॉम करून एक वेबसाईट होती, अमेझॉनने जंगली डॉट कॉम घेतली आणि नंतर मग इंडियामध्ये एंट्री केली. तर त्यांना इंडियामध्ये काही उभं करावं लागलं नाही. जंगली डॉट कॉमचा जो काही इन्फ्रास्ट्रक्चर होता तो त्यांना मिळाला. नंतर फ्लिपकार्टने मिंत्रा घेतला, फोनपे एक्वायर केली, मिंत्रा एक्वायर केलं, जबॉंग एक्वायर केलं. जबॉंग आता मला माहित नाही जबॉंगचं वेबसाईट आहे की नाही अजून माहित नाही, पण ते एक्वायर्ड दॅट, राईट? त्याच्यामुळे फ्लिपकार्टची जी वाढ आहे ना ती लवकर झाली. अजून एक उदाहरण, टॅक्सी फॉर शुअर आणि ओला, त्यांचं ऍक्विजिशन झालं, राईट? सो आता टॅक्सी फॉर शुअर बऱ्याच लोकांना आठवत पण नसेल, पण ओलाची वाढ त्याच्यामुळे अधिक फास्ट झाली. तर ऍक्विजिशनने आपलं जो वाढ आहे ना ती जास्त लवकर होते. चॅलेंजेस पण आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे परवडेल नाही परवडेल, होईल नाही होईल, बरोबर सगळं. पण ह्या गोष्टी आपण करू शकतो. आपला व्यवसाय किती मोठा आहे, किती काय आहे, त्या हिशेबाने इंटरनल डेव्हलपमेंट, जॉईंट व्हेंचर्स, लायसन्सिंग किंवा फ्रँचायझिंग आणि ऍक्विजिशनचा याचा आपण विचार करू शकतो, राईट? सो व्हेकल्स हे एक माध्यम आहे. म्हणजे सिंपल, आपण गाडीमधून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो ना, तसंच आहे. इट इज एक्झॅक्टली द सेम, राईट? जसं आपल्याला गाडी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला मदत करते, तसंच व्हेकल्स आपल्याला आपला बिझनेस एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. पण आपल्याला कसं करायचंय ते विचार करणं महत्वाचं आहे. फक्त एक, इंटरनल डेव्हलपमेंट इज द लॉंगेस्ट. म्हणजे आपण जर स्लोली अँड स्टेडीली ग्रो करत जाणार असू आणि वाढ करणार असू तर त्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो. ओके. अँड मर्जर्स ऍक्विजिशन्स आर द फास्टेस्ट, रिलेटिव्हली फास्टेस्ट. ओके. या गोष्टी लक्षात ठेवा. तसं जिओचं एक उदाहरण देऊ, नंतर आपण पुढे जाऊ. जिओ मोबाईल लॉन्च करण्या अगोदर रिलायन्सने जवळपास 10 वर्ष घेतली. रिलायन्स टूक ऑलमोस्ट लिटरली 10 years बिफोर लॉन्चिंग जिओ सर्व्हिसेस. इंटरनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता आपण पुढच्या एलिमेंट कडे बाय. जाऊया. डिफरन्शिएटर्स, राईट? आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हास मध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी, व्हॅल्यू प्रपोजिशन जेव्हा बोललेलो तेव्हा डिस्कस केलेला आहे. तर डिफरन्शिएटर इज नथिंग बट व्हॉट इज माय व्हॅल्यू प्रपोजिशन. माझ्याबद्दल असं युनिक काय आहे की लोक इतरांकडे न जाता माझ्याकडेच येतील. मी जो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देतोय ते बाकीची लोक पण देत आहेत, मग त्यांनी माझ्याकडेच काय यावं. आज माझी मार्केटमध्ये इमेज काय आहे? ऍपलची एक इमेज आहे, लोक आयफोन कॅरी करतात त्याच्याकडे, अरे हा याच्याकडे आयफोन आहे, अजूनही कौतुकाने पाहतात त्याच्याकडे, राईट? किंवा याच्याकडे मॅकबुक आहे, कौतुकाने पाहतात. त्याची एक इमेज आहे, ब्रँड इमेज आहे. मग मी माझ्या कस्टमरला काय करून देऊ शकतो? मी कस्टमाइज करून देऊ शकतो, पण तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं प्रोडक्ट पाहिजे किंवा जशी सर्व्हिस पाहिजे तशी करून देऊ शकतो. मी त्याचं स्टायलिंग करून देऊ शकतो किंवा माझी प्राइस मी कमी करून देऊ शकतो.
माझं प्रोडक्ट रिलायबल आहे. एक जबरदस्त हे सांगतो ऍड, लेक्ससची तुम्ही जर गुगल केला, लेक्ससची लेटेस्ट ऍड आलेली आहे. 15 वर्षांची वॉरंटी आहे त्यांना, 15 वर्ष आणि कितीतरी लाख किलोमीटर ते सांगतायत. तोपर्यंत गाडी बदलावी लागणार नाही. नो नीड टू चेंज युअर कार, तेवढी त्यांनी दिलेली आहे गॅरंटी. म्हणजे तुम्हाला एवढी चांगली जबरदस्त गाडी बनवून दिलेली. प्रोडक्ट रिलायबिलिटी. एका काही जर तुम्हाला आठवत असेल, आपली हिरो होंडाची ऍड यायची. युट्यूबवर जाऊन बघा, कदाचित आजही अवेलेबल असेल ती. फिल इट फगेट, फिल इट शर्ट इट फगेट इट, म्हणजे पेट्रोल भरा, गाडीचं झाकण बंद करा आणि विसरून जा, आणि तुम्हाला पाहिजे तेवढं मनसोक्त हिंडा, काहीच नाही. राईट. मायलेज वरती त्यांनी ती मार्केटिंग केलेली की हिरो होंडाची गाडी एवढं मायलेज देते की तुम्हाला टेन्शनच नाहीये. मग आपल्या बिझनेसचा डिफरन्शिएटर काय? माझ्याकडे कस्टमर्सनी का यावं? आज घडीला आपल्याकडे ब्लिंकिट आहे, स्विगी आहे, झोमॅटो आहे. याच्यातले बरेचसे जण आपल्याला 10 मिनिटात किंवा 30 मिनिटात डिलिव्हरी देत आहेत. मग या भाऊ गर्दीत जर मी डिलिव्हरी देत असेल किंवा मी सर्व्हिस देत असेल, तर माझं वेगळेपणा काय आहे? माझ्याकडे काय हवं लोकांना? राईट. सो थिंक अबाउट दॅट. व्हॉट इज युअर डिफरन्शिएट? वाय शुड पीपल कम टू यू? आणि डिफरन्सिएशन, इमेज, कस्टमायझेशन, प्राइस, स्टाईल, प्रोडक्ट, कन्व्हिनियन्स, रिस्क रिडक्शन, या वेगवेगळ्या गोष्टी. आपला अगोदरचा व्हॅल्यू प्रपोजिशनचा एपिसोड आहे, तो सुद्धा तुम्ही याच्या जोडीने पहा. इट विल गिव्ह यू मच मोर इन्साइट दॅट इज देअर. राईट. आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आतापर्यंत आपण अरिनाज म्हणजे अखाडा, आपण कुठे खेळणार आहोत, व्हेइकल म्हणजे आपण कसे खेळणार आहोत, राईट, आणि वेगळ्या रीत्या कसे सगळे करतायत ते त्या भावगर्दीत आपण आपला वेगळेपणा कसा उमटवणार आहोत, डिफरन्शिएटर्स. राईट. याच्यानंतर जो चौथा महत्वाचा प्रश्न आहे, तो आहे स्टेजिंग. आता स्टेजिंग म्हणजे काय? तुम्ही स्टेजिंग जर अनुभवायची असेल ना, तर 400 किंवा 800 मीटरची रेस आहे ना, परफेक्ट आहे स्टेजिंग साठी. तुम्ही कधीही बघा, ते 400 किंवा 800 मीटरची रेस जेव्हा धावतात ना, स्टार्ट एकदम क्विक असते. पहिले 100 ते 200 मीटर ती लोक एकदम जलद गतीने धावतात. नंतरचा जो मधला जो काही पिरियड आहे, पुढचे 100 मीटर, 400 मीटरच्या रेसमध्ये किंवा 800 मीटरच्या रेसमध्ये पुढचे 200-300 मीटर जे आहेत, तिथे एका मीडियम पेसने, आणि जशी रेस संपत येत जाणार तसं ते पुन्हा त्यांचं स्पीड वाढवत जाणार. राईट. हे झालं स्टेजिंग. आणि माझं स्पीड ऑफ एक्सपान्शन काय? माझा बिझनेस, माझा व्यवसाय मला किती मोठा करायचा आहे आणि किती जलद गतीने मोठा करायचा आहे, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे प्रत्येकाने. राईट. आज मी 50 कस्टमर्सना सर्व करते किंवा 1000 कस्टमर्सना सर्व करतोय. पुढचे 10,000 किंवा पुढचे 2,000 करायला मला किती वेळ लागणार आहे? माझे कुठे कसे कस्टमर्स असणार आहेत? त्यांचं स्पीड काय असणार आहे? एक बँक ऑफ बरोडाची काही वर्षापूर्वी 100 वर्ष पूर्ण झाली, शतकी वाटचाल. आणि त्या दिवशी 100व्या वर्धापना दिवशी म्हणजे 100th अॅनिव्हर्सरीला बँक ऑफ बरोडाने 100 नवीन ब्रांचेस ओपन केल्या. स्टेजिंग, स्पीड ऑफ एक्सपान्शन. आज घडीला तुम्ही डीमार्टचा किंवा आपला रिलायन्स रिटेलचा, यांचे सगळ्यांचे ते हे वाचा, पेपर उघडून वाचा, त्यांच्याबद्दल कुठे ना कुठे त्यांचे नवीन ब्रांचेस ओपन होत आहेत किंवा एक्सपान्शन चालू आहे. स्पीड, ऍट व्हॉट स्पीड आर यू डुईंग इट? आपला बिझनेस किती जलद गतीने वाढतोय किंवा वाढवल्याची आपली इच्छा आहे, आणि त्याच्यासाठी लागणारी माझी जी तयारी आहे ती आपण केली आहे का, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि इथे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की किती मोठा बिझनेस उभा करायचा आहे ना, त्याचा सुद्धा विचार करा. म्हणजे हल्ली एक नवीन प्रकारची ऑन्टरप्रुनर्स किंवा उद्योजकांची एक, काय बोलतात ना, लोक येत चाललेले आहेत, जे ज्यांना वाटतं की माझा बिझनेस एक 100 कोटी पर्यंत झाला नाही किंवा 10 कोटी पर्यंत, आय एम हॅपी, मला तेवढाच करायचं आहे, मला त्याच्या पलीकडे नाही करायचं आहे. सो डिसाइड हाऊ मच यू कॅन डू, आणि किती फास्ट करायचं आहे, किती वेगात करायचं आहे, ते डिसाईड करणं महत्वाचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या,
आजूबाजूची परिस्थिती सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एक स्टार्टअप होतं, त्या नाव विसरलो मी, बट दिस इज अ ट्रू स्टोरी, राईट. त्यांनी जवळपास चांगलं चाललेला त्यांचा बिझनेस वाढवत होते ते. 2006च्या आसपास त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट बनवलेला, आणि त्याचं अप्रुव्हल करून त्यांना फंडिंग मिळाली. ते जवळपास एक 100 नवीन आउटलेट्स ओपन करणार होते. 2006चा का, राईट. आणि तयारीला लागलेले, सगळं झालेलं त्यांचं, फंडिंग आहे, पैसा आहे, प्लॅन रेडी आहे. आणि त्यांनी जेव्हा डेटा बघितला ना, तेव्हा त्यांच्या मनात थोडीशी धडगूस भरायला लागली, की काहीतरी बरोबर नाही दिसत आहे. म्हणजे मागच्या, आपण एवढी वर्ष झाली बिझनेस करतोय, आणि मागच्या 2 वर्षाचा जर बिझनेस पाहिला तर रेव्हेन्यू बरोबर नाहीये, सगळीकडे गडबड आहे. त्यांनी त्यांचे जे एक्सपान्शनचे प्लॅन आहेत ते होल्डवर ठेवले. आणि हे सगळं होईपर्यंत 2007-2008 उजडलेलं. त्यांनी 2008ला डिसाईड केलं की आपण आपलं एक्सपान्शन जेवढं केलंय ना तेवढंच ठेवणार, बाकीचे आपण नाही करणार. आणि झालं असं, 2008ला काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती, राईट. सबप्राईम क्रायसिस झालं. जगभरचे मार्केट्स कोसळले, राईट. आणि मग बऱ्याचशा बिझनेसांना त्यांना गाशा गुंडाळावा लागला. पण त्या स्टार्टअपला गुंडाळावा नाही लागला, कारण त्यांनी स्टेजिंग केलेलं बरोबर. त्यांचं पेसिंग ना, म्हणजे मी माझा व्यवसाय किती गतीने वाढवणार ते त्यांनी बरोबर विचार केला. आजूबाजूची परिस्थिती पाहिली आणि त्यानुसार त्यांनी ते हॉल्टवर घेतलं. कालांतराने पुढच्या 2 वर्षानंतर when एव्हरीथिंग वॉज बॅक टू नॉर्मल, ते अगेन वेंट अहेड. आणि तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ जबरदस्त होतं. त्यांचे इन्व्हेस्टर त्यांच्यावर खुश होते. अँड दे वर एबल टू एक्सपांड देअर बिझनेस फ्रॉम 100 to 200 आउटलेट्स. तो हा स्टेजिंगचा विचार आहे. त्याच्याबद्दल आपल्या बिझनेसचा विचार करा. किती मोठा करायचा आहे, किती जलद गतीने मोठा करायचा आहे, आणि का मोठं करायचं आहे. आणि हे करत असताना आजूबाजूची परिस्थिती पाहायला मात्र नक्की विसरू नका, राईट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण, तुम्ही डायग्राम बघाल तेव्हा इकॉनॉमिक लॉजिक हे सेंटरला असणार आहे, राईट. आपण सगळं कशासाठी करतोय? पैशासाठी, राईट. हाऊ इज द रिटर्न्स, हाऊ इज द रिटर्न्स बी ऑप्टेन, किंवा माझ्याकडे पैसा कसा येणार, मी जो इन्व्हेस्ट करतोय तो कसा येणार. मी फक्त लो कॉस्ट, जेव्हा आपण लो कॉस्ट करतो तेव्हा आपल्याला भरपूर व्हॉल्युम्स पाहिजेत. किंवा मी काहीतरी प्रीमियम सर्व्हिस देतो, मग प्रीमियम सर्व्हिस देतो तर प्रीमियम सर्व्हिस देताना मला तशा प्रकारची क्वालिटी आणि सर्व्हिस दोन्ही देणं महत्वाचं आहे. नाहीतर कस्टमर पैसे नाही मोजणार. किंवा माझ्याकडे अशी काहीतरी प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी. आता प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी म्हणजे काय, की अशी टेक्नॉलॉजी दुसरं कोण नाही वापरू शकत. जी जसं एथरने जेव्हा लॉन्च केलं एथर स्कूटर्स, त्यांच्याकडे प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी होती, की त्यांची स्कूटर जी आहे एथरची, ती वन ऑफ द फास्टेस्ट एक्सिलरेटिंग इलेक्ट्रिक स्कूटर होती एक 4-5 वर्ष अगोदर. आता ती नाहीये. किंवा टेस्ला जो आपण बोलतो, इलॉन मस्ककडे टेस्लाची जी टेक्नॉलॉजी आहे ती प्रोप्रायटरी आहे, त्याच्यावरती तो भरघोस पैसा कमवतोय. आणि तो आज बॅटरी कशी निर्माण करायचे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं करायचे ते लोकांना विकून त्याच्या बॅटरीवरती किंवा बॅटरीच्या चार्जिंग स्टेशनवरून पण पैसा कमवतो. प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी, राईट. मी कुठले मसाले वापरतो किंवा कुठली डिझायनिंग स्टाईल वापरतो किंवा कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी, ते माझी प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी होऊ शकते. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, तर माझ्याकडे पैसा कुठून येणार हे महत्वाचं आहे. यू माइट हॅव द बेस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी, you might have the best of the product, you might have best of the service, right? But if you are not getting the money, it is all useless. It is all useless. आणि एक उदाहरण मला खूप आवडतो द्यायला, आणि हा विचार करायला लावण्यासारखं उदाहरण आहे. एक काल असा होता ना, की प्रत्येक टीव्हीला जी स्क्रीन आपण पाहतो, भले तो कुठल्याही कंपनीचं टेलिव्हिजन असू दे, त्या टेलिव्हिजनची स्क्रीन फिलिप्स कंपनीने बनवलेली असायची. फिलिप्स वॉज व्हेरी गुड ॲट मेकिंग स्क्रीन्स फॉर टेलिव्हिजन. पण फिलिप्सचे स्वतःचे टीव्ही मात्र तितकेसे फार काही विकले नाही बऱ्याच ठिकाणी. तो चॅलेंज आहे, राईट. आज घडीला सॅमसंग इज द मास्टर इन टेलिव्हिजन स्क्रीन. बऱ्याचशा कंपनीज स्क्रीन जी आहे ती सॅमसंगची घेतात.
सॅमसंग हॅज मास्टर्ड दॅट आर्ट. पण सॅमसंगला पैसा पण कमवता येतो आणि सॅमसंगचे टीव्ही सुद्धा त्यांचे चांगले दर्जेदार विकले जात आहेत, राईट. इम्पॉर्टंट थिंग इज मी माझ्या व्यवसायात कशा प्रकारे पैसा कमवणार. प्रीमियम प्राइसिंग, ऍडव्हर्टायझिंग, बाकीचे काहीतरी कोलॅबरेशन थ्रू, रेंटवर देऊन काय विचार करा त्याच्यामध्ये, राईट. थिंक अबाउट इट. अँड हे फक्त काही प्रकार आहेत, आपण त्याच्या पुढेही करू शकतो. बट डोंट फॉरगेट द पर्पज ऑफ डुईंग बिझनेस. कुणी कितीही सांगू दे, सोसायटी सर्व द कस्टमर्स नीड्स, हे सगळं गोष्टी ठीक आहेत. पण अल्टिमेटली बिझनेस करायचा ना, तो पैशांसाठी असतो. जर तुमचा बिझनेस रेव्हेन्यू जनरेट करत नसेल तर त्या बिझनेसचा काहीच फायदा नाही. तर आपल्या बिझनेसची इकॉनॉमिक लॉजिक काय आहे, मला कुठून पैसा मिळतो, कसा पैसा मिळतो आणि का मिळतो, आणि महत्वाचं, तो पुढच्या 3 वर्षानंतर, पुढच्या 5 वर्षानंतर तसाच मिळत राहणार आहेत का, याचा विचार करणं गरजेचं आहे, राईट. सो इकॉनॉमिक लॉजिक. आता आपण पाहूया ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या ना की कशा दिसतात, राईट. दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. मी बोललो ना, इकॉनॉमिक लॉजिक ही सेंटरला आहे आणि या मॉडेलची मांडणी अशी केलेली आहे म्हणून त्याला स्ट्रॅटेजी डायमंड बोलतात. हॅम्ब्रिक अँड फ्रेडरिक्सन यांनी बराचसा अभ्यास करून हा मॉडेल तयार केलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे माझा बिझनेस करताना मी नेमकं काय करणार, कसं करणार, कशासाठी करणार, कशा प्रकारे करणार, आणि हे सगळं करत असताना पैसा कसा कमवणार, राईट. हे मी इमेज शेअर करेन नंतर आपल्या ग्रुपवरती. सो तुम्हाला त्याचा विचार करण्यासाठी उपयोग होईल. बट दिस इज व्हॉट द स्ट्रॅटेजी डायमंड मॉडेल इज ऑल अबाउट. आता ह्याच्यातले फक्त चॅलेंज आणि एक ड्रॉबॅक आहे मोठा. जर सुरुवातीला तुम्ही, जे लोक होते सुरुवातीला, तुम्ही जर ऐकलं असेल, तर आपण बोललो एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. इथे या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात आणि लक्ष दिलं यांच्याकडे, तर ह्या सगळ्या इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत. आता त्यांनी जेव्हा हा मॉडेल बनवला तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये असा विचार केला की एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला अनुसरून, म्हणजे बाहेर जे काही घडत आहे, बाहेर जे काही बदल होत आहेत, बाहेर जे काही गोष्टी घडत आहेत, राईट. जसं पोर्टर्स 5 फोर्सेसचं मॉडेल आहे, किंवा पेस्टल अनालिसिस आहे, किंवा मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ज्या होत आहेत, त्यांच्या त्यांना प्रतिसाद म्हणून किंवा त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण काय करणार आहे. तर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवर त्यांच्या मॉडेलमध्ये त्यांनी तितकासा भर दिलेला नाहीये. पण त्यांचं असं धरलेलं आहे त्यांनी की तुम्ही एक्सटर्नल एन्व्हायरमेंटची तुम्हाला समज आहे, म्हणजे बाहेर जे काही चाललेलं आहे त्यांचा तुमच्या बिझनेसवर पडणारा प्रभाव काय आहे, तर पहिला पायरी त्यांनी गृहीत धरलेली आहे, राईट. तो आपल्याला तो विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींचं एका साध्या सुद्धा बिझनेसमॅनला किंवा छोट्या व्यावसायिकांना विचार करणं कदाचित खूप कठीण होऊ शकतं किंवा जिकरीचं होऊ शकतं. पण या वेगवेगळ्या आघाड्यांवरती विचार करणं गरजेचं आहे. कारण कधी ना कधी, कुठे ना कुठे आपल्याला ह्या गोष्टी टोचत असतात. म्हणजे आपलं प्रोडक्ट खूप छान चाललेलं आहे पण पैसाच नाही येत आहे. म्हणजे आजच मी एथर विषयी पाहत होतो. एथरची स्कूटर एकेकाळी सगळ्यात बेस्ट होती. म्हणजे त्यांची प्रोडक्ट क्वालिटी, टेस्टिंग, ड्युरेबिलिटी सगळं होतं त्याच्यामध्ये. पण इकॉनॉमिक लॉजिक नव्हती त्यांच्याकडे. त्यांना स्कूटर बनवण्याचा जो खर्च होता त्यांचा, कारण त्यांनी सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट साठी गेले ते, त्यांचा स्कूटर बनवण्याचा खर्च जवळपास 5 लाख रुपये होता. आणि ते एक स्कूटर 1.25 लाखाला विकत होते. जवळपास 3.5 लाखाचा लॉस, राईट. यू कॅन जस्ट इमॅजिन वाय एथर स्ट्रगल. आज एथरच्या स्कूटर दिसत आहेत पण त्या प्रमाणात नाही दिसत आहेत जेवढ्या. सो इकॉनॉमिक लॉजिक असणं खूप महत्वाचं आहे. सगळे घटक नीट व्यवस्थित बसणं खूप महत्वाचं आहे, राईट. सो दॅट्स अबाउट इट फॉर टुडे. जर कोणाचे काही प्रश्न किंवा कोणाला काही विचारायचं असेल, शेअर करायचं असेल, तर प्लीज फील फ्री टू आस्क और शेअर.